तरीही आहे रविवारचा सकाळचा छोटासा व्हिडिओ जेवढा शूट करत आहे ते मला तेवढा केलेला आहे. आणि सकाळचा नाश्तासुद्धा मला बनवायचा राहिला आहे आणि एकदम चटपटीत असा नाश्ता बनवणार आहे. काय बनवणार आहे ते तुम्हाला नंतर व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर दिसणारच आहे. आणि जेव्हापासून मशीन आणली ना तेव्हापासून माझं बऱ्यापैकी असं कपड्यामुळं काम कमी झालेलं आहे. आणि कपडे मशीनला ना कोणी पण लावू शकतं, स्वप्नील लावू शकतो, स्नेहा लावू शकते आणि मी सुद्धा लावू शकते. हे बघा मला स्वप्नील मदत करायला लागलाय. आणि मशीन माझी 10 किलोची आहे, त्यासाठी 10 किलो मस्तपैकी बरेचसे कपडे बसतात. त्यासाठी मी एक दिवस आड करून कपडे धुते, दररोज धुवत नाही आहे. का तर एवढे सगळे कपडे एक दिवसाला पडत पण नाही आहेत. आणि नवीन मशीन आणली होती तेव्हा मी दररोज 15 ते 20 दिवस मला सारखी दररोज मशीन लावून सगळे गोदडे वगैरे सगळं काही मी धुवून घेतलं होतं. आता एक दिवस आड करून मशीन लावते. आणि इथं आत्ता मी बनवत आहे पॅटीस. त्याच्यासाठी इथं बेसन पीठ मिक्स केलेलं आहे, त्याच्यामध्ये कोथिंबीर, ओवा, चिमूटभर सोडा वगैरे टाकलेला आहे, मीठ चवीनुसार टाकले, हळद टाकले आणि थोडंसं पिवळं ना कमी दिसतं पीठ. कशासाठी तर हे ओरिजिनल पीठ आहे, आपण डाळ दळून आणतो ना ते पीठ आहे. पॅटीस बनवताना मोठे मोठे 2 पॅटीस झाले. एका ब्रेडचे 2 तुकडे केले होते तर असे 2 पॅटीस झाले. खूप मोठे वाटत होते, त्यासाठी म्हणलं नका छोटे छोटे पीस करूया. एका ब्रेडचे 4 तुकडे करून असे पॅटीस बनवले आणि एवढे भारी झाले होते चटणीसोबत खाण्यासाठी. तर चला आम्ही खातो, तुम्ही सुद्धा बनवा.